नमस्कार. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे ते पुस्तक आहे बकुळगंध. हे पुस्तक श्री राजन लाखे यांनी संपादित केलं आहे आणि ज्ञानगंगा प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये शांताबाई शेळके यांच्या 100 कविता संग्रहित आहेत. पण इतकंच नाही, त्याचबरोबर या पुस्तकामध्ये 100 मान्यवरांनी या कवितांबद्दल लिहिलेल्या 100 आठवणीसुद्धा संग्रहित आहेत. चला तर मग आपण या पुस्तकाविषयी अधिक जाणून घेऊया. मला शांताबाई शेळके यांची खूप ठसठशीत अशी आठवण या प्रसंगी सांगावीशी वाटते. मी 1962 पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी आम्ही आमदार निवासात राहत होतो. काँग्रेसच्या मुख्य कमलाताई विचारे होत्या आणि त्या तिथे येऊन आम्हा आमदार भगिनींना अधूनमधून भेटत असत. एक दिवस त्यांनी मयुरा या आमदार निवासात शांता शेळके यांना बोलावले होते. त्यात मला आणि इतर महिला आमदारांनाही शांता शेळके यांना भेटण्यासाठी बोलवले होते. म्हणून मी तिथे गेले आणि तिथे माझी आणि त्यांची पहिल्यांदा भेट झाली. शांता शेळके यांचं व्यक्तिमत्व फार वेगळं होतं. छान मोठे डोळे, जाड फ्रेमचा चष्मा, डोक्यावरून पदर आणि मोठं कुंकू. मला त्यांची कवयित्री म्हणून ओळख करून देण्यात आली तेव्हा अशा प्रकारची कवयित्री हा विचार मनात येऊन मला थोडंसं वेगळंच वाटलं. कारण माझ्या कवयित्रीबद्दलच्या कल्पना काही वेगळ्या होत्या. आम्ही खूपशा गप्पा करायला लागलो तेव्हा त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे हे माझ्या लक्षात आलं आणि वाटलं की या कवयित्री आहेत त्यामुळे त्यांचा असा दृष्टिकोन असणं स्वाभाविक आहे. कारण सर्वसाधारण व्यक्ती असा दृष्टिकोन ठेवू शकणार नाही. त्यामुळे हे त्यांचं व्यक्तिमत्व माझ्या लक्षात आलं आणि लक्षात राहिलं. त्यावेळी मला त्यांच्या या व्यक्तिमत्वाची आठवण होते. त्यांनी म्हटलं आहे, मी तटस्थ, संथपणे आजमावीत आसमंत, मी तटस्थ, खेद नसे नाही खंत. हा त्यांचा स्वभाव मला जाणवला आणि तो त्यांच्या या कवितेत आलेला आहे. म्हणून मी त्यांची मी तटस्थ ही कविता निवडली आहे. ही कविता त्यांच्या विचारांशी मिळतीजुळती आहे असे मला वाटते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी हे मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपण ही कविता ऐकूया का? तटस्थ, संथपणे आजमावित आसमंत, मी तटस्थ, खेद नसे नाही खंत. लाटेवर लाट येई सरसरून, हेलावत काळ हा अनाद्यंत. जन्म आणि मरण यात भेद काय, श्वासासह आकळून घेईयंत. जपून किती टाकावा पाय तरी, खेचित कधी अडवित कधी जाय पंथ. गुंत्यातच गुरफटुनी गुदमरता, कितीकांना मिळत नसे पळ उसंत. विस्तारुनी पंख कुणी झेपावत, पैलतटी गेले ते भाग्यवंत. प्राणांतिक धडपडुनी शिणता आपण, वाटत असे तेच आता मजपसंत. असे त्यांचे विचार आणि अशी प्रतिभाताईंना आवडलेली त्यांची कविता. अशा अनेक कविता 100 मान्यवरांनी 100 कविता निवडून या पुस्तकात आठवणींसह संग्रहित केलेल्या आहेत. हे पुस्तक वाचताना खूप आनंद मिळेल. नक्की वाचा.